नमस्कार, गुड इव्हनिंग ऑल. तर आपल्याला आज एक नवीन न्यूज समजून घ्यायची आहे, ठीक आहे, जिचं नाव आहे CPI, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. ठीक आहे, माइंडसेट ग्रुपमध्ये मी फॉरेक्स फॅक्टरीची जी लिंक टाकलेली आहे त्याच्यामध्ये जाऊन आपण थोडीशी आधी न्यूज काय असते ती समजून घेऊया. ओके, तर मी लिंक ओपन केलेली आहे, कॅलेंडरवर मी गेलेलो आहे आणि मी आजची डेट बघतोय. आज आहे 11 तारीख, 11 सप्टेंबर. ठीक आहे, 6 वाजता तुम्ही एक हाय इम्पॅक्ट न्यूज बघत होतात जिचा कलर रेड आहे, बरोबर. तर CPI, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. थोडंसं न्यूजला ओपन करतोय, काय म्हणते आहे न्यूज बघा. चेंज इन द प्राईज ऑफ गुड अँड सर्व्हिसेस परचेस्ड बाय कन्झ्युमर. ठीक आहे, काय अर्थ याचा सरळ सरळ मराठीमध्ये, की बाबा गुड्स म्हणजे तुम्ही ज्या घरात वस्तू घेताय आणि ज्या काही सर्व्हिसेस वापरताय, ठीक आहे, याच्यामध्ये जो प्राईसचा चेंज झालेला आहे आणि ते सुद्धा लोकांना ॲक्सेप्ट आहे. सपोज मागच्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये इन्फ्लेशन वाढलं होतं. ठीक, इन्फ्लेशन म्हणजे काय, तर महागाई. अमेरिकेमध्ये महागाईचा दर वाढला होता आणि ती महागाई वाढूनसुद्धा लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढलेली आहे, बरोबर. महागाई पण वाढली आहे आणि पर्चेसिंग पॉवर पण वाढली आहे. याचा अर्थ काय, की तिथली इकॉनॉमी स्टेबल झालेली आहे, बरोबर. इन शॉर्टमध्ये म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर सपोज इन्फ्लेशन हे वाढलं आणि लोकांची बाईंग पॉवर पण जर वाढली असेल, ठीक आहे, आपण इथं आपण आपल्या देशामध्ये काय करतो आहे, हे वाढलं ते वाढलं हे इतकं वाढलं, ते वाढणं गरजेचंच आहे. जर देशाचा विकास आणि देशाची प्रगती आणि देशाचं चलन जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर महागाई थोडीशी वाढलीच पाहिजे. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही, महागाई पण वाढली आहे आणि लोकांची बाईंग पॉवर पण वाढलेली आहे. ठीक आहे, असं जर झालं असेल तर ते त्या करन्सीसाठी पॉझिटिव्ह असणार आहे, बरोबर. तुम्ही 2 नंबरला बघू शकता, इफेक्ट ॲक्च्युअल व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फोरकास्ट. आता ॲक्च्युअल व्हॅल्यू खाली बघा, 11 सप्टेंबरमध्ये फोरकास्ट काय सांगितलं होतं त्यांनी, 0.2% असेल, पण ॲक्च्युअल व्हॅल्यू काय आली, 0.3%. याचा अर्थ काय, ॲक्च्युअल ही फोरकास्टपेक्षा चांगली आहे. याचा अर्थ US डॉलरसाठी ती न्यूज चांगली होती, बरोबर. क्लिअर. तर याचा इफेक्ट आपण मार्केटमध्ये बघूया. सगळ्यांनाच माहीत आहे की आपण करन्सी पेअर ट्रेड करतो आहे, बरोबर. आता USD आणि CAD, कॅनेडियन डॉलर, याच्यामध्ये आपण बघूया. आत्ताच आपण डिस्कस केलं आहे ही न्यूज US डॉलरसाठी चांगली आहे, बरोबर. आणि तुम्ही टाईम बघू शकता, मी टाईमवर जातो आहे. टाईम बघा तुम्ही, 11 सप्टेंबर, 18 वाजलेत, म्हणजे संध्याकाळचे 6 वाजता न्यूज होती. जेव्हा हा इफेक्ट आला तेव्हा तुम्ही बघू शकता US डॉलर CADच्या तुलनेमध्ये किती वर गेलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे USD CADमध्ये एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटली होती, बरोबर. जर तुम्हाला पेअर समजत असतील, त्यातली जी पहिली पेअर असते US डॉलर, त्याला जर आपण बाय करतो आहे याचा अर्थ ती वर जाणार आहे, बरोबर. आपण आणखीन एक उदाहरण घेऊन बघूया, गोल्ड XAU USD. ठीक आहे, आता बघा गोल्डवर त्याचा रिव्हर्स परिणाम होणार आहे, बरोबर. जर ती USसाठी चांगली न्यूज असेल तर गोल्ड हे खाली पडणार आहे. आपण 18 वाजता बघूया, हे वाजले 18. ठीक आहे, बघा किती गोल्ड खाली पडलं काही वेळासाठी, म्हणजे एक 1.5 तास गोल्ड खालीच पडत होतं. ठीक आहे, असा हा या न्यूजचा इम्पॅक्ट आहे. आमचे माइंडसेटचे जे काही स्टुडंट्स आहेत ते न्यूज पण ट्रेड करतात, चांगला प्रॉफिट पण कमवतात. अशाच न्यूज ज्यावेळेस पुढची न्यूज येईल त्यावेळेस आणखीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी केला जाईल. ठीक आहे, पण मित्रांनो माझं एक म्हणणं आहे की जर तुम्हाला खरंच ट्रेडर बनायचं असेल तर तुम्हाला या प्रोसेसमधून जावं लागेल. ठीक आहे, अर्धवट नॉलेज घेऊन तुम्ही ट्रेडिंगला उतरू शकत नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माइंडसेटचा एखादा क्लास अटेंड करू शकता, ज्याच्यातून तुम्हाला खरंच ट्रेडिंग करण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही ट्रेडर बनण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ थोडासा सांगावं. ठीक आहे.
आणि पुढची न्यूज आल्यानंतर आपण हीच न्यूज ट्रेड करूयात. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.